सून मेली पण सासूला झाडांची काळजी. सून पूजा पाठ करत नाही म्हणत उठवलेला बाजार सगळंच भयानक आणि कीव आणणार आहे. एका निरागस जीवाचा बळी, हुंड्यासाठी छळ आणि सुप्रीम कोर्टात घुमलेले धारधार शब्द. मेलेल्या मुलीपेक्षा घटस्फोटित मुलगी कधीही बरी. हे वाक्य कुणाचं आहे? न्याय व्यवस्थेलाच इतकं कठोर सत्य का बोलायला लागलं? हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात कसं गेलं? भोपाळमधल्या ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात काय घडतंय सगळं जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. आपण पाहताय लोकमत. तर ट्विशा पूजा पाठ करत नव्हती. सोबतच मेलेल्या सुनेच्या तक्रारी करत सासू म्हणाली की माझी झाडं मरून जातील. हे प्रकरण आहे देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या अभिनेत्री ट्विशा शर्मा मृत्यूचं, ज्याची दखल थेट सुप्रीम कोर्टानेही घेतली आहे. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी अत्यंत भावनिक विधान करत पालकांसाठी मुलीचा मृतदेह पाहण्यापेक्षा तिचा घटस्फोट झालेला कधीही चांगला असेल अशा शब्दात मुलीच्या कुटुंबाची वेदना मांडली. 33 वर्षीय ट्विशाचा 12 मेला भोपाळ इथल्या तिच्या सासरी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. अवघ्या 5-6 महिन्यांआधीच तिचं लग्न झालेलं, तेही थाटामाटात. या प्रकरणात आरोपी कुटुंब न्यायालयीन व्यवस्थेशी संबंधित असल्यानं ट्विशाच्या कुटुंबियांकडून शंका उपस्थित केली जाते. आता सुप्रीम कोर्टानं सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास सुद्धा सोपवलाय. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम पंचौली यांच्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. न्यायपालिका आरोपींना संरक्षण देत असून निष्पक्ष तपासाची परवानगी देत नाहीये असा एक समज हा सोशल मीडियावर तयार होत असल्यानं कोर्टानं चिंता व्यक्त केली. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलं, आम्हाला राज्य पोलीस किंवा यंत्रणांच्या क्षमतेवर शंका नाहीये, पण या प्रकरणात ज्या प्रकारे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि एक नरेटिव्ह हे तयार केलं जात आहे ते पाहता लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी या प्रकरणाचा तपास एका स्वतंत्र संस्थेकडे जाणं आवश्यक आहे. ट्विशा शर्माच्या मृत्यूनंतर हे प्रकरण फार चर्चेत आलं, कारण तिचे सासरच्या कुटुंबाची पार्श्वभूमी वजनदार आहे. ट्विशाचा पती समर्थ सिंग वकील आहे, तिची सासू गिरीबाला सिंग या निवृत्त जिल्हा न्यायाधीश आहेत. तर दुसरीकडं ट्विशाच्या माहेरच्या लोकांनी सासरच्यांवर हुंडाबळी, मानसिक आणि शारीरिक छळ आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप केलाय. तर दुसरीकडं या सासरच्या मंडळींनी ट्विशा ड्रग्जच्या आहारी गेली असल्याचा सुद्धा दावा केला गेला. खरं तर या सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मध्य प्रदेश सरकारची आणि पीडित कुटुंबाची बाजू मांडताना गंभीर आरोप केले. ते म्हणाले की आरोपी असलेल्या सासूनं टीव्ही चॅनल्सला मुलाखती देऊन ट्विशाच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या विधानांमुळे न्यायिक प्रक्रिया आणि तपासावर चुकीचा परिणाम होतो. सुप्रीम कोर्टानं यावेळी मीडिया ट्रायलवर सुद्धा तीव्र आक्षेप घेतला. साक्षीदार किंवा दोनही कुटुंबातील सदस्यांच्या मुलाखती दाखवणं थांबवावं, ज्यामुळे तपासावर कोणताही परिणाम होणार नाही असं कोर्टानं म्हटलंय. तसंच तुम्हाला जे काही सांगायचंय ते टीव्ही चॅनल समोर न सांगता थेट तपास यंत्रणेसमोर मांडा, असं सुद्धा कोर्टानं या दोनही पक्षांना बजावलंय. खरं तर ट्विशाच्या मृत्यूनंतर तिच्या सासरच्या घरावर आणि घटनास्थळावर पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा भाग म्हणून सील लावलेलं. आणि या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना सासू गिरीबाला सिंग यांनी पोलिसांकडे केलेल्या मागणीचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या की जेव्हा पोलिसांनी घर लॉक केलं तेव्हा मी त्यांना सांगितलं की माझी झाडं मरून जातील, पण तुम्ही तुमचं काम करा, पण माझ्यासाठी प्रत्येक रोप हा एक जिवंत जीव आहे, मला त्यांना वाचवायचंय. या विधानाची खरं तर जेव्हा क्लिप ही सोशल मीडियावर व्हायरल झाली त्यानंतर नेटकऱ्यांनी आणि ट्विशाच्या समर्थकांनी या संदर्भात तीव्र संताप व्यक्त केला. ज्या घरात माणसाच्या मरणापेक्षा झाडं सुकण्याची भीती असते तिथं फक्त दिखावाच टिकतो, तर नाती नाही टिकत. इतकंच नाही तर ट्विशाच्या मृत्यूनंतर तिच्या सासरच्या लोकांवर, विशेषतः तिचा पती आणि तिची सासू यांच्यावर हुंडाबळी, मानसिक छळ आणि हत्येचा संशय व्यक्त करत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. या आरोपांना उत्तर देताना गिरीबाला सिंग यांनी ट्विशा ही त्यांच्या कौटुंबिक आणि पारंपरिक वातावरणात कशी बसत नव्हती हे दाखवण्याचा सुद्धा इथं प्रयत्न केला. या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं की आमचं कुटुंब खूप धार्मिक आहे, आम्ही रोज पूजा पाठ करतो, पण ट्विशा ही मॉडर्न विचारांची होती, तिला या गोष्टी आवडत नव्हत्या आणि ती कधीही पूजा पाठ असेल किंवा धार्मिक विधींमध्ये सहभागी व्हायची नाही. खरं तर घटनेच्या आधीचं आणि नंतरचं सीसीटीव्ही फुटेज, ट्विशाचा पती समर्थचं फरार होणं आणि नंतर त्यानं केलेलं समर्पण, तिच्या सासूनं दिलेला धक्कादायक जबाब, यामुळे या सगळ्या प्रकरणाची चर्चा रंगली. FIR मध्ये नमूद केल्यानुसार वाद झाल्यानंतर ट्विशा ही काही काळ तिच्या माहेरी सुद्धा गेली होती, जिथं दोनही कुटुंबामध्ये वाद मिटवण्यासाठी चर्चा झाली. त्यानंतर 22 एप्रिलला ट्विशाचे नातेवाईक तिच्या सासरच्या घरी पोहोचले आणि दोनही पक्षांमध्ये तडजोड झाली.
12 मेला नंतर ट्विशानं तिच्या आईला खरं तर अनेक वेळा फोन करून संवाद सुद्धा साधला. रात्री 9:15च्या सुमारास तिनं व्हॉट्सअप कॉल केला. मात्र संभाषणादरम्यान पती समर सिंग याचा मोठ्यानं ओरडण्याचा आवाज आला आणि अचानक फोन कट सुद्धा झाला. फोन कट झाल्यानंतर ट्विशाच्या आईनं तिचा पती आणि सासूला वारंवार फोन केले, पण त्यांनी फोन सुद्धा उचलले नाहीत. त्यानंतर रात्री सुमारे 10:30 वाजता सासू गिरीबाला सिंगनं फोन उचलला, पण ट्विशाशी बोलू द्यायला स्पष्ट नकार देत फोन डायरेक्ट कट केला. त्यानंतर तपासादरम्यान व्हॉट्सअप चॅट, पोस्टमार्टम असेल, तो रिपोर्ट असेल, साक्षीदारांचे जबाब, लग्नाचे फोटो, लग्नपत्रिका आणि पैशांच्या देवाणघेवाणीशी संबंधित कागदपत्र पुरावे म्हणून सादर करण्यात आले. यात पती समर सिंग आणि सासू गिरीबाला सिंग यांच्याकडून हुंड्यासाठी शारीरिक, मानसिक छळ केला जात असल्याचं स्पष्ट झालं. या घटनेनंतर समर्थ 1 आठवड्याहून अधिक काळ हा जबलपूरमध्ये लपलेला. पोलिसांच्या भीतीमुळे त्यानं मोबाईल बंद केलेला, जेणेकरून त्याचं लोकेशन हे ट्रेस होऊ नये. खरं तर न्याय व्यवस्था ही आरोपींना पाठीशी घालत असल्याचं सूर उमटत असल्यामुळे आपण व्यथित झालोय, असं निरीक्षण या सगळ्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी नोंदवलं. मॉडेल आणि अभिनेत्री ट्विशा शर्मा हिच्या मृत्यूच्या प्रकरणाची निष्पक्ष, स्वतंत्र आणि पूर्वग्रहरहित सीबीआय चौकशी होईल याची आम्ही खात्री करू, असंही न्यायालयानं म्हटलं. दरम्यान 12 दिवसांनी म्हणजेच 24 मेला रविवारी संध्याकाळी 5 वाजल्यानंतर ट्विशाचा भाऊ हर्षित यानं तिच्या पार्थिवाला अखेर मुखाग्नी दिला. भोपाळ न्यायालयात शनिवारी आरोपी पती समर सिंग याला आधीच पोलिसांकोठडी सुनावण्यात आली आहे आणि आता सीबीआय सुद्धा या प्रकरणाचा तपास करणार आहे. खरं तर नेटकरांकडून या प्रकरणावर खूप टीका केली जाते, खूप टीका होतीये. म्हणजे ज्या घरात माणसाच्या मरणापेक्षा झाडं सुकण्याची भीती अधिक असते, मोठी असते, तिथं फक्त दिखावाच टिकतो, नाती नाहीत, हेही तितकंच खरं आहे. सुप्रीम कोर्टाची खरं तर घटस्फोटित मुलगी ही मेलेल्या मुलीपेक्षा बरी ही टिप्पणी फक्त एका प्रकरणापुरती मर्यादित नाहीये, तर अनेक कुटुंबियांना, समाजाला आणि न्याय व्यवस्थेला विचार करायला लावणारी आहे. मुलींना मृत्यूच्या दाढेत ढकलण्याऐवजी त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणं, त्यांना सन्मानानं जगण्याचा हक्क देणं ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. ट्विशाला न्याय मिळेल अशी आशा आहे, पण तिच्यासारख्या अनेक मुली अजूनही अशा छळाला बळी पडतायत. यावर कधीतरी पूर्णविराम लागेल का, हा प्रश्न मात्र तसाच राहतो. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.